आपल्याला आज माणिकच्या म्हणजे प्लॉटमध्ये आहे. त्यामध्ये बघू शकता की कशाप्रकारे चांगल्या प्रकारचे बंचेस निघालेले आहेत. हे बघू शकता 2. अशा प्रकारे ज्यावेळेला बंचेस निघतात ना, त्यावेळेला आपल्याला असं ग्राह्य धरता येते की ज्यावेळेला आपल्याला सीझनचा येतो, म्हणजे सीझन ज्यावेळेला आपण करतो म्हणजे गोडी छाटणी, त्यावेळेला आपल्याला असं म्हणजे गोळीघडाला जे औषध फवारणी करायला लागते ना, ते करायला लागत नाही. तर इथं बघू शकता, इथं घड आहे ते. इथं पण बघू शकता चांगल्या प्रकारचे बंचेस निघाले ते. अशा प्रकारे जर योग्य नियोजन केलं, तर आपल्याला द्राक्ष बागेमध्ये काही अडचण येत नाही पुढे जाऊन. आता इथं बघू शकता दुपारचं 1 वाजता पण आपल्या बागेमध्ये आहे. तरी देखील पानांची अवस्था बघा. पान कसे चांगल्या प्रकारे तयार झालेले आहेत. अशा प्रकारे जर शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे नियोजन करता आलं, तर आपण शेतीमध्ये चांगल्या सुधारणा करू शकतो. आता हा प्लॉट आहे ना, हा बाहेर गावचा आहे. आपण ह्या प्लॉटला थोडेसे मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला मार्गदर्शनानुसार आपण इथं बघू शकता. अशा प्रकारे चांगले घड आणि बंचेस तयार झालेले आहेत. आता काडीची साईज पण बघू शकता, इथं काही अडचण नाही. साईज बीज बघू शकता, इथं कशा प्रकारे चांगल्या प्रकारे साईज निर्माण झालेली आहे. फुगवण काडीतले अंतर असू दे, पेऱ्यातील अंतर असू दे, चांगल्या प्रकारे इथं चांगलं तयार झालेलं आहे. एकदम चांगल्या प्रकारे प्रॉपर जर नियोजन केले, तर हे अशा प्रकारे आपल्याला पाहण्यास मिळत असते. शेती करताना चांगल्या प्रकारे शेती करण्याबरोबरच योग्य मार्गदर्शन असेल किंवा योग्य नियोजन करणे हे खूप गरजेचे ठरते. तर बघू शकता बंचेसची काही अडचण नाही, तर चांगल्या प्रकारे बंचेस वगैरे निघालेले आहेत. धन्यवाद.